हो, सुरू करते. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. आमचा शृंगेरी प्रवास एक आनंद यात्रा असंच मी नाव दिलं आहे आजच्या ह्याला. प्रथम श्री गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंचे स्मरण करते, माझी माता पिता, माझी सासू सासरे यांनाही नमस्कार करते व आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्या सर्वांना नमस्कार करून मी आता बोलायला सुरुवात करते. आज मी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे आणि आपण सगळ्याजणी त्याचं अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहात हे पण मला माहिती आहे. महिन्याभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आपण आज भेटतोय. श्रीमद भगवद्गीता हे आपलं माध्यम आहे, त्याच्यामुळे मला सगळं प्रेम मिळालंय. हे श्रीमद भगवद्गीता आणि गोपाल कृष्ण या दोघांची ही कृपा असल्यामुळे आपण एकमेकींना जोडले गेलो आहे आणि आपल्यामध्ये हे प्रेमाचे नाते निर्माण झालेलं आहे. कशी आहे ही गीता माऊली आपल्या आयुष्यात आली? मला गीतेवर बोलायला फारच आवडतं. गीता म्हटलं की 4 वाक्य जास्तीच होतात. तिचा अखंड सहवास जर आपल्याला लाभला तर काय काय होते, अनेक अशक्य गोष्टी कशा शक्य होतात त्याचा मी अनुभव घेतला आहे की आणि त्यामागे असते आपली भगवंतावरची नितांत श्रद्धा असते, विश्वास असतो, गुरूंचा आशीर्वाद असतो आणि आपण सर्व भगवत भक्तांच्या शुभेच्छा असतात आणि त्यामुळेच अशा अशक्य गोष्टी घडून येतात. प्रथम आपण गीतेची प्रार्थना म्हणूया. 4च ओळी प्रार्थना म्हणते. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. तर आजच्या या आपल्या विषयाला मी नाव दिलंय आमचा शृंगेरी प्रवास एक आनंद यात्रा. मी आपल्याला नेहमी सांगत असते की आम्हाला प्रथम गीता कोणी शिकवली तर अनघाताई चिपळूणकर यांनी आम्हाला गीता शिकवली आणि तेव्हाच त्यांनी आमच्याकडून पाठांतरही करून घेतले होते. 7-8 जणींनी आम्ही पूर्ण गीता ही पाठ केली होती आणि शृंगेरीला जायचं आहे, शंकराचार्यांसमोर गीता म्हणायची आहे, अशी सगळी स्वप्न त्यांनी आम्हाला दाखवली होती आणि आम्ही पण ती करत होतो म्हणजे, पण तो योग काही तेव्हा आला नाही. आणि मग काय झालं की हळूहळू आम्ही इतर संत वाङ्मयांचा अभ्यास करायला लागलो, इतर परीक्षा द्यायला लागलो, काही घरातल्या अडचणी असतील, काही कामही असतील आणि त्याच्यामुळे काय झालं की तो विषय थोडासा मागे पडला. पण गीतेचा सहवास मात्र कधी आम्ही सोडला नाही. सतत गीता म्हणायची, कधी एक अध्याय म्हणायचा, कधी दुसरा म्हणायचा, असं चालू होतं. कधी एकादशीला पूर्ण पारायणही करत होतो. आणि मग आपल्याला सगळ्यांचाच हा अनुभव आहे की जर आपण रोज गीता म्हटली नाही तर आपल्याला विसरायला होतं, ती काही आपली पाठ राहत नाही. तसंच काहीसं झालं असेल माझं पण. आणि मग पुढे काय झालं, करोना काळ आला आणि त्या करोना काळामध्ये मात्र परमपूज्य श्री गोविंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेने गीता परिवार स्थापन झाला. बऱ्याच जणी आपण त्यांच्यातर्फे गीता शिकलेलो आहोत आणि त्यांनी मात्र मग घर घर गीता, हर कर गीता, गीता सीखे पढे पढाए जीवन में लाए अशा पद्धतीने इतका जोरदार प्रचार आणि प्रसार गीतेचा सुरू केला की त्यामुळे ऑनलाईन वर्ग त्यांचे हे चालायचे आणि अजूनही चालतात आणि पूर्ण भारतामध्येच नव्हे तर परदेशात सुद्धा अनेक लोक गीता शिकत आहेत, शिकवत आहेत आणि आपल्या हिंदू संस्कृतीने पुनश्च एकदा अतिशय सात्विक समाज निर्माण करायला सुरुवात केलेली आहे या गीता माध्यमातून. आणि जी गीता मध्यंतरीच्या काळामध्ये लाल वस्त्रामध्ये बांधून प्रत्येकाच्या देवघरात ठेवलेली असायची की नको बाबा फार अवघड आहे ही, आम्ही नाही वाचू शकत, ती गीता त्यांनी अगदी छानपणे तुम्हाला शिकवायला सुरुवात केल्यामुळे सगळ्यांना सोपी वाटायला लागली. आणि मग प्रत्येकाच्या हातात गीता आली. अगदी 4-5 वर्षाच्या मुलापासून 80-90 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वजण गीता म्हणायला लागले.
असं चित्र आपल्याला दिसतंय. सगळेजण त्याचा अभ्यास करत आहेत, इतरांना शिकवत पण आहेत. अगदी माझा 3.5 वर्षाचा नातू आहे, तो सुद्धा राणीने त्याला गीतेचे श्लोक शिकवले आहेत आणि तो सुद्धा 8-10 श्लोक त्याचे पाठ झालेले आहेत. याच्यावरूनच आपण समजायचं की एखादी गोष्टीचा जर प्रसार करायचा म्हटलं की तो छान पद्धतीने होऊ शकतो. आणि हे सर्व गीता परिवाराने केलं आणि आमच्या अनघाताई सुद्धा गेले अनेक वर्ष हे कार्य करत आहेत. गीतेच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं त्यांचं कार्य चालू आहे. नंतर पुण्याचं गीता धर्म मंडळ आहे, गीता प्रसाराचं कार्य करत आहे. समाजातील अनेक संत, महात्मे, साधू पुरुष सगळेजण या गीतेच्या प्रसारामध्ये सामील झालेले आहेत. मग आपल्या मनामध्ये असा प्रश्न येईल की गीताच का, गीतेबद्दलच एवढं महत्त्व, गीतेचं महत्त्व काय एवढं? तर आपण रोज दर आठवड्याच्या ह्याच्यामध्ये त्याचा अर्थ बघतच असतो की कशी आहे गीता. गीता हा काही फक्त कोरड्या तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही आहे, तर गीता कशी आहे, एक जीवन जगण्याची कला आहे गीतेमध्ये. आणि संसारामध्ये राहून कठीण परिस्थितीमध्ये जीवन कसे आनंदाने जगावे हे आपल्याला गीता शिकवते. नंतर गीता ही आपली माऊली आहे, हे एक उत्तम मानसशास्त्रही आहे, मनाचा अभ्यास आहे याच्यामध्ये. आणि आपल्या गीतेच्या विवेचनामध्ये आपण हे नेहमी बघत असतो. ज्ञानेश्वर माऊलींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात की संसारात दमलेल्या भागलेल्या जीवांना विश्रांतीची सावली देणारी अशी ही गीता माऊली आहे. आता माझ्या पुण्याच्या नणंदाई आहेत, अलकाताई कुलकर्णी. त्यांनी प्रथम गीता परिवार जॉईन केले आणि मला त्या म्हणाल्या की तू ही ये इकडे. तर मी अनघाताईंकडनं जे शिकले होते आणि मी वर्गही घेत होते, बरेच वर्ष संथाही देत होते, तेव्हा मला वाटलं की ह्याच्यात काय वेगळं शिकवणार, म्हणून मी आधी नाही म्हटलं. पण नंतर मग मी जॉईन झाले. आणि त्यांनी पण ते गीता प्रसाराचं कार्य इतकं हातामध्ये घेतलं. प्रत्येक मैत्रिणीला फोन करायचा, नातेवाईकांना फोन करायचा, सगळ्यांना सांगायचं की तुम्ही ही गीता जॉईन करा, गीता परिवार खूप छान कार्य करतं आहे वगैरे. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या आपल्या ग्रुपमध्ये पण आत्ता आहेत, ऐकतात की नाही मला माहिती नाही आत्ता, पण त्या आहेत. आणि त्या विशेष सांगायचं असं की त्या माझ्याही आधी शृंगेरीला जाऊन बक्षीस घेऊन आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन आपण करूया आपल्या ग्रुपतर्फे. अलकाताई, अभिनंदन तुमचं. मग असा हा गीतेचा प्रवास आमचा सुरू झाला. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून मी गीता परिवारमध्ये आले. आणि मग गीता परिवारमध्ये मला कळलं की पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणे गीता शिकवतात आणि त्याच्यामध्ये मग विशेष लक्ष देऊन आघात, विसर्ग, अनुस्वार अगदी लक्षपूर्वक करावे लागतात. प्रत्येक शिक्षक उत्तम शिकवण्याचा प्रयत्न करतात. आपण बऱ्याच जणींना ते माहीत आहे, त्यामुळे जास्त काही त्याच्याबद्दल बोलत नाही. असे आमचे 18 अध्याय पूर्ण झाले. म्हणजे आम्ही शृंगेरीला कसं गेलो तो प्रवास मी थोडासा तुम्हाला सांगते आहे. मग 18 अध्याय पार झाले. मग गीतेची ऑनलाईन परीक्षासुद्धा आम्ही दिली. त्याच्यामध्ये पण आम्हाला काय ते सुवर्ण पदक वगैरे मिळालं. आणि मग त्या गीता परिवारनीच आमचा एक ग्रुप आम्हाला सांगितलं की तुम्ही 6 जणांचा ग्रुप तयार करा, तुम्हाला आम्ही शृंगेरीला नेण्याचं सगळं मार्गदर्शन करू, असं आम्हाला गीता परिवारनी सांगितलं. मग आमचा 6 जणांचा ग्रुप तयार झाला. आता शृंगेरीला जाऊन गीता म्हणायची होती, त्यामुळे पाठांतर तर उत्तम पाहिजे, खणखणीत पाहिजे. मग आम्ही रोज प्रॅक्टिस करायचो. रोज पहाटे 5 वाजता उठायचो आणि आंघोळ वगैरे करून त्या फोन पुढे बसायचं. मग 18वा अध्याय मोठा आहे. 18वा अध्याय, दुसरा अध्याय, 18वा अध्याय आणि 11वा अध्याय, हे 3 अध्याय खूप मोठे आहेत. तर या 3 अध्यायांचं आम्ही रोज सकाळी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. प्रत्येकीने 10-10 श्लोक म्हणायचे. असं 1 तासामध्ये, पाऊण तास, 1 तास असं आमची मीटिंग चालायची. आणि मग ते म्हणायचं आम्ही प्रॅक्टिस केली की सकाळी 5:30 उठून सकाळी म्हटलेलं लक्षात राहतं, असं आम्हाला ज्या ज्योत्स्नाताई महाजन आहेत त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे माझा तर अनुभव असा आहे की जसं आपण 10वी-12वीची परीक्षा देतो ना, तेवढ्या सिन्सिअरपणे ही परीक्षा द्यायची असं ठरवलं होतं. मग प्रत्येकीने 10-10 श्लोक म्हणायचे. मग रात्री परत 9 ते 10 या वेळात आम्ही जमायचो. आणि मग तेव्हा आम्ही छोटे जे अध्याय आहेत, 3रा अध्याय, 4था अध्याय, 5वा अध्याय असे म्हणायचो. मग असे 9 अध्याय साधारण आमचे व्हायचे, सकाळ आणि संध्याकाळ मिळून. मग एक दिवस 9 झाले की दुसऱ्या दिवशी परत 9 करायचो. पण सकाळचे ते मोठे अध्याय मात्र आम्ही सोडले नाही, ते रोज म्हणायचो.
मग कधी कधी आम्ही असं वर्षभर प्रॅक्टिस केली. मग कधी कधी तर रात्री डोळे मिटायचे, जांभया यायच्या, दमलेलो असायचं दिवसभर. परंतु आपल्याला ध्येय तर गाठायचं आहे आपल्याला, त्यामुळे काही सोडायचं नाही. म्हणून प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न केला. त्यात आपले सणवार असतात, लग्न समारंभ असतात, गावाला जाणं असतं, हे सगळं चालूच होतं. आणि मग टेन्शनही यायचं कधी कधी, कसं होईल आपलं, आठवेल का आपल्याला, अशा अनेक शंका मनामध्ये यायच्या. परंतु परत भगवंताचं स्मरण व्हायचं आणि गीतेतला श्लोकही आठवायचा. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. की तो म्हणतो की तू माझ्याकडे ये ना, तू 2 पावलं माझ्याकडे टाकली ना, मी 10 पावलं तुझ्याकडे टाकतो आणि तुला जवळ घेतो. असं त्याचं आहे, योगक्षेम तुझा मी चालवतो. मग तो आहे आपल्या पाठीशी. शेवटी स्मरण करून देणारा तोच आहे. तिथे आठवेल की नाही असं जेव्हा मनात यायचं तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना सांगायची की अहो तो आहे ना, तोच आपल्याला स्मरण करून देणार आहे. मग माझ्याबरोबर नाशिकच्या एक सौ धनदा देवधर ह्या होत्या आणि नाशिकचेच श्री शेजवळकर दादा म्हणून होते, विष्णुदादा शेजवळकर. आणि त्र्यंबकेश्वर जवळ महिरावणी म्हणून आहे, तिथली साक्षी कापसे ही होती तिसरी तरुण मुलगी आहे. तिचं पण खूप कौतुक वाटतं, कारण की बाहेर एवढी प्रलोभनं असताना ती गीतेकडे वळली. आणि कॉलेजचा अभ्यास करता करता 20 वर्षाची ती मुलगी, आणि कॉलेजचा अभ्यास करता करता तिने गीता पाठ केली आणि ती आमच्या ग्रुपमध्ये आली. एक जळगावच्या कल्पना काबरा होत्या आणि एक शेगावजवळ राहणाऱ्या पद्माताई होत्या. त्यांचे वय तर 72 वर्षाचे होते आणि अतिशय गोड आवाज त्यांचा, सात्विक स्वभाव, असा आमचा 6 जणांचा ग्रुप तयार झाला. मग रोज आम्ही प्रॅक्टिस करायचो. गीता म्हणता म्हणता कधी चुकायचो, परत सुधारणा करायचो, कधी कधी खूप हसायचो, मजा करायचो. मग कधी कधी गीतेची अंताक्षरी पण खेळायचो. तेव्हा तर खूपच धमाल यायची. मग 1-1.5 तास कसा जायचा कधी आम्हाला कळलेच नाही. परत उद्याची वाट पाहायचो. पहाटे उठायचं आहे ना आपल्याला, झोपा आता लवकर म्हणून झोपायचो. मग परीक्षेसाठी विशेष तयारी आम्ही करायचं ठरवलं तेव्हा गीता परिवाराने आम्हाला खूप मदत केली. आमच्याच ग्रुपमधल्या एक कल्पनाताई आहेत, त्यांनी योगिताताईंना फोन केला. ह्या ज्या योगिताताई आहेत त्याही आपल्या ग्रुपमध्ये आहेत. आज ऐकताय की नाही माहीत नाही मला, पण त्या योगिताताई शृंगेरीला जाऊन आलेल्या आहेत. अतिशय गोड आवाज आहे त्यांचा, अतिशय सुंदर शिकवतात. मग त्यांनी तर जणू काही आमचा ग्रुपच हातात घेतला, पालकत्व स्वीकारलं आमचं. आणि त्या म्हणाल्या, आता बघा मी तुम्हाला एवढी छान तयार करते ना, काही काळजी करू नका. आणि मग त्यांनी आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलं, अनेक चुकांच्या सुधारणा सांगितल्या, अनेकांचे नंबर त्यांनी आम्हाला दिले आणि जे 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 शृंगेरीला जाऊन आलेले होते त्यांचे नंबर आम्हाला दिले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही यांना फोन करा आणि त्यांना सांगा की आमची मॉक टेस्ट तुम्ही घ्याल का, तुम्हाला कधी वेळ आहे वगैरे. अगदी नम्रपणे बोलायला वगैरे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. मग अशा जवळजवळ आमच्या 40 मॉक टेस्ट झाल्या. म्हणजे प्रत्येक वेळी न पाहता म्हणायचं, ते विचारतील तिथूनच म्हणायचं, कुठूनही विचारायचे, असा सराव आम्ही केला. मग ते प्रत्येक जणाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि जिथे आपली नेमकी चूक होते तो श्लोक आपल्या जास्त चांगला लक्षात राहतो की हां इथे माझी चूक झाली होती आणि इथे मला त्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे तो श्लोक आपला पक्का होऊन जातो. म्हणून त्या वेगवेगळ्या मॉक टेस्ट द्यायच्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी होती, आम्हाला खूप शिकायला मिळालं. मग त्यांनी असं सांगितलं आम्हाला की जेव्हा तुम्ही पाहूनच, म्हणजे गीता समोर ठेवून जेव्हा आपण 52 वेळा एखाद्या अध्यायाचं पारायण जर आपल्याकडून झालं तर काय होतं की आपले डोळे उघडे ठेवून, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ती फोटो प्रिंट काढली जाते म्हणे, की जेव्हा 52 वेळा आपण एखादा अध्याय वाचू किंवा एखादा श्लोक वाचू तर ती फोटो प्रिंट आपल्या मेंदूमध्ये काढली जाते आणि आपण डोळे उघडे ठेवून कोऱ्या भिंतीवर ते वाचू शकतो. कारण ही परीक्षा जी आहे ही डोळे उघडे ठेवून द्यायची आहे, ही काही डोळे मिटून द्यायची नाही आहे. मग फक्त आपण भिंतीकडे जरी बघितलं तरी तो श्लोक आपल्याला छानपैकी दिसायला लागतो. अशा पद्धतीने आम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि हेच आम्हाला अनघाताईंनी पूर्वीही सांगितलं होतं की तुम्ही असं बघून म्हणा, म्हणजे मग ते अक्षरं तुम्हाला दिसायला लागतील, हे पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मग आम्ही एक दिवस काय करायचो, 9 अध्याय बघून म्हणायचो,
मग कधी 9 अध्याय न बघता म्हणायचं, म्हणजे एक दिवस बघून म्हणायचं, एक दिवस न बघता म्हणायचं, ते लिहून ठेवायचं, परत दुसरे 9 अध्याय तशा पद्धतीने करायचे. असं आम्ही केलं. मग कधी कधी तर आमची परीक्षा 3 ते 3.5 तास व्हायची, कधी 2.5 तास, कधी 2 तास, कधी कोणाला वेळ कमी असेल तर अर्धा तास घ्यायचे. पण मग तिथून हलायचंच नाही, व्हिडिओ बंद करायचा नाही, अगदी असंच्या असं बसून राहायचं. दुसऱ्याची परीक्षा चालू असेल तेव्हा आपण सुद्धा मनामध्ये परीक्षा देत राहायची. असं सगळं केलं. मग शेवटी आम्हाला त्या योगिताताईंनी एवढं तयार केलं आणि त्या स्वतःच म्हणायच्या की मी तुम्हाला म्हणे लिहून देते की तुम्हाला 6 जणांना पहिलं बक्षीस मिळणार आहे असं त्या म्हणाल्या होत्या. म्हणजे त्यांचे शब्द अगदी खरे ठरले. त्यामुळे थँक्यू योगिताताई, तुम्ही जर ऐकत असाल तर. असं सारखे चरण असलेले असे अनेक श्लोक आम्ही लिहून काढायचो आणि प्रत्येक वेळेस मग ते लक्षात ठेवायचे. मग ते म्हणता जेव्हा आपण अनेक वेळा म्हणतो ना, तेव्हा आपल्याच बुद्धीमध्ये प्रकाश पडतो आणि आपल्याला ते आठवतं की सर्वभूत हिते रताहा. मग आता हा श्लोक 12व्या अध्यायात पण आहे, 5व्या अध्यायात पण आहे. त्याच्यानंतर अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं आणि अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः. म्हणजे एवढासा फरक, पहिलं चरण सारखं, दुसरं चरण वेगळं. मग ते 16व्या अध्यायात आहे, 18व्या अध्यायात आहे, ते लक्षात यायचं. मनमना भव मद्भक्तो 9व्या अध्यायात आहे, 18व्या अध्यायात आहे. धनमान मदान्विताः दंभमान मदान्विताः. म्हणजे मान मदान्वितासारखं, फक्त दंभ आणि धन वेगवेगळं. मग ते विशेष पद्धतीने आम्हाला ते अगदी जागरूकपणे लक्षात ठेवायला लागायचं. अशा पद्धतीने आम्ही प्रॅक्टिस केली. बऱ्याच जणांना उत्सुकता असते की तुम्ही कशी प्रॅक्टिस केली, तुमचं कसं पाठ झालं, आम्हालाही ते करायचं आहे, म्हणून एवढं मी सांगते आहे, बाकी काही नाही. मग असे करता करता वर्ष कसे संपले कळले नाही. साधारण 12 ते 14 महिन्यांनी शृंगेरीचा आपल्याला फोन येतो आणि असे आम्हाला कळले होते. आम्ही वाट पाहत होतो, प्रॅक्टिस चालू होती, परंतु फोन काही आला नाही. सगळे खूप नाराज झाले. मी सर्वांना त्याच्यातही धीर दिला की अहो, आपलं अजून नसेल एवढं पक्कं झालं नसेल पाठांतर, भगवंताला आपल्याकडून अजून करून घ्यायचं असेल म्हणून आलं नसेल फोन, असं मी सगळ्यांना धीर दिला. पॉझिटिव्ह थिंकिंग. मग आम्हाला कळले की आम्ही साध्या कुरिअरने फॉर्म पाठवले होते. आता प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं म्हणून मी सांगते, जे पाठवणार असतील फॉर्म ते, की साध्या कुरिअरने ते फॉर्म स्वीकारत नाहीत, स्पीड पोस्टने पाठवायला लागतं. मग आता ती तर चूक झाली होती आपल्याकडून, मग आता काय करायचं? मग सर्वांना प्रश्न पडला. मग भगवंताचीच कृपा इथे आली कामी आम्हाला, की भगवंतानी देवधरताईंना प्रेरणा दिली. त्यांनी गीता परिवारच्या सौ वेदिकाताई कुलकर्णींना फोन केला, धनदाताईंनी, आणि मग त्यांना सगळं सांगितलं की असं असं वर्षापूर्वीच आम्ही आमचे फॉर्म्स पाठवले आहेत आणि आम्हाला काही अजून आलेलं नाही आहे. तर त्यांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही परत फॉर्म लिहा आणि परत पाठवा. आणि तिथे मध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही मेन्शन करा की 72 वर्षाच्या पद्माताई आमच्याबरोबर आहेत आणि त्यामुळे आमच्या फॉर्म्सचा विचार तुम्ही करावा, अशी त्यांना विनंती करा. मग हे सगळं इंग्लिशमधनं पत्र वगैरे लिहिलं, त्यांना पाठवलं आणि मग त्यांनी ते मान्यही केलं आणि तो आनंदाचा दिवस उजाडला. आम्हाला त्यांचा फोन आला. त्या दिवशी तर मी टाकळीमध्ये होते, दासबोधाचं पारायण आमचं चालू होतं आणि माझा फोन म्यूट केलेला होता, त्यामुळे मला काहीच कळलं नाही, कारण त्यांचा फक्त नंबर येतो, नाव काही नसतं. मग आणि त्यातून माझा फोन म्यूट होता. पण मग त्या कल्पनाताई काबरा आहेत जळगावच्या, त्यांना फोन केला. मग त्यांनी तो उचलला आणि मग आम्हाला कळलं की असं असं आपल्याला आमंत्रण आलेलं आहे, 26 मे तारीख ठरलेली आहे. सगळ्यांना खूप आनंद झाला आणि मग त्या 1-2 दिवसातच आम्ही रिझर्वेशन वगैरे केलं. आता आम्ही अजून जोरात तयारी सुरू केली की आता गीतापाठ आपली एकदम पक्की व्हायलाच पाहिजे. मग रोज गीता म्हणायची, कधी पाहून, कधी न पाहता, कधी रेकॉर्डिंग ऐकायचो. मशीनवर काम करताना, स्वयंपाक करताना सतत गीता गीता गीता. त्या गीतेची पाठ कधी आम्ही सोडलीच नाही. आणि आम्हाला असं सांगितलं होतं की असं खणखणीत पाठांतर पाहिजे की झोपेतून उठल्याबरोबर जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. मग तसा प्रयत्न आम्ही सुरू केला. शेवटी जाण्याचा दिवस निश्चित ठरला. 23 मेला आम्ही निघालो. मत्स्यगंधा एक्सप्रेसने उडुपीला पोहोचलो. 17 तासांचा प्रवास आहे. मग 24ला सकाळी 8 वाजता पोहोचलो.
तेथे आम्हाला 4 तासांसाठी रूम मिळाल्या आणि देवधरताईंनी वगैरे फोन करून आधीच सगळं बुकिंग करून ठेवलेलं होतं. माझ्या मिस्टरांनी खूप मदत केली आम्हाला या गोष्टीमध्ये. मग तेथे गेलो, आंघोळी वगैरे करून गीता पारायण करायला बसलो. उडपीमध्ये गीता पारायण करणं म्हणजे खूप मानाचं समजलं जातं आणि आम्हाला तेथे 10 ते 1ची वेळ मिळाली. तिथे अखंड चालू असतं गीता पारायण. खूप सुंदर अनुभव होता तिथला आणि तिथे गीता म्हणणाऱ्याला खूप मान आहे. सगळे लोक आपल्याकडे अगदी आदराने बघतात, कौतुकाने बघतात की तुम्ही गीता पाठ केली आहे आणि तुम्ही इथे परीक्षा द्यायला आलेला आहात. त्यामुळे आणि अशी उंच गॅलरी असते, स्टेज असतं. तिथे आम्ही सगळ्याजणी माईक्सच्या समोर अशा बसलो आणि आपल्याला सगळे लोक दिसत असतात आणि ते आपल्याकडे बघत असतात. आपण उंचावर असतो, ते खाली असतात आणि आजूबाजूला मंदिरही आम्हाला दिसत होतं. मधूनच घंटानाद ऐकू येत होता, शंख वाजत होता. इतकं सुंदर वाटत होतं, अंगावर अतिशय रोमांच येत होते की आपलं आज परमभाग्य आहे म्हणून आपण इथे आलो आहे. मग त्यानंतर त्यांनी आम्हाला बिल्ले दिले की गीता पारायण करणारे आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला काही लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही, तुम्हाला आम्ही दर्शन सहज देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं. नाहीतर दर्शनाला खूप मोठी रांग होती. मग त्यांनी आम्हाला दर्शनही सहज घडवलं. प्रसाद मिळाला. मग तेथे केळीच्या पानावर प्रसाद असतो. मग तिथे उडपीच्या कृष्णाचं दर्शन आम्ही घेतलं. तो कृष्ण तर असा हातात रवी घेतलेला अगदी छोटीशी मूर्ती आहे आणि बहुधा ती सोन्याची असावी, कारण इतक्या कडेकोट बंदोबस्तात ती मूर्ती आहे. अगदी रांगेत आम्ही गेलो आणि खिडकीमधून आम्हाला तिचं दर्शन झालं, त्या मूर्तीचं. असं ते सुंदर दर्शन झालं. मग नंतर त्यांनी आमच्याबरोबर एका मुलाला पाठवलं, कारण आपल्याला माहीत नसतं ना कुठे मंदिर आहे, कुठे प्रसादालय आहे. तर एवढी काळजी त्यांनी आम्हाला घेतली की लुंगी पंचा नेसलेला असा तो छोटा बाळकृष्णच जणू आमच्याबरोबर त्यांनी पाठवला आणि तो आम्हाला मार्गदर्शन करत होता, मंदिर दाखवत होता. आपली भाषा काही त्याला कळत नव्हती, पण आमच्याकडे पाहून अगदी गोड हसत होता. आम्ही त्याला नाव वगैरे विचारलं त्याचं. मग दुपारी साधारण 3-4 वाजता आम्ही उडपी सोडलं आणि मग आम्ही शृंगेरीला जायला निघालो. गाडी आम्ही इथूनच बुक केली होती, कारण आपल्याला तिथली भाषा कळत नाही म्हणून. तीच गाडी आम्हाला स्टेशनवर पण घ्यायला आली होती. मग शृंगेरीला सोडून शेवटच्या दिवशी प्रेक्षणीय स्थळे दाखवा असंही आम्ही त्या ड्रायव्हरला सांगितलं होतं की 1 दिवस आमच्याकडे आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला ती स्थळं दाखवून परत आम्हाला आमच्या रेल्वे स्टेशनवर आणून सोडायचं, अशी गाडी आम्ही ठरवली होती. त्यामुळे आम्हाला काहीही त्रास झाला नाही, बस रिक्षा बघावी लागली नाही आणि मुख्य म्हणजे वातावरणाने आम्हाला इतकी साथ दिली, म्हणजे किती भाग्यवान असावं असं वाटतं कधी कधी मला की भगवंताची कृपा काय असते की एवढा कडक मे महिना होता. कर्नाटकामध्ये अतिशय प्रचंड ऊन असतं असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं होतं, परंतु चक्रीवादळ आलं आणि त्याच्यामुळे आम्हाला वातावरणच इतकं बदलून गेलं आणि सगळी पाऊस पडून गेला. म्हणजे आम्ही शृंगेरीला ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी रात्री पाऊस झाला, आम्ही झोपलो होतो आणि सकाळी उठल्यापासून इतकं सुंदर वातावरण आम्हाला अनुभवायला मिळालं की उन्हाचं नावच तिथे नव्हतं. आणि शृंगेरीला जाताना घाटाचा रस्ता आहे, सगळा वळणाचा रस्ता आहे. अनेक नारळाची झाडं आहेत, हिरवेगार आल्हाददायक वातावरण होतं. कुठेही उन्हाचा त्रास झाला नाही, गरम झालं नाही. गाडी आमची AC होती, बाहेरही पाऊस पडून गेला होता, वातावरण अतिशय सुंदर होतं. मग गाडीत आम्ही हरिपाठ म्हटला. आमच्याबरोबर एक 84 वर्षाचे आजोबा होते, साक्षीचे आजोबा होते ती मुलगी जी आमच्याबरोबर होती तिचे. त्यानंतर ते वारकरी होते. मग त्यांनी वारकरी ठेक्यातला इतका सुंदर हरिपाठ म्हटला, मीही त्यांना साथ दिली. मग गीतेच्या भेंड्या आम्ही गाडीत खेळलो. म्हणजे प्रवासात सुद्धा आम्ही गीता काही सोडली नाही, गीतेची साथ काही सोडली नाही. आणि मग शृंगेरीला आम्ही संध्याकाळी पोहोचलो. मग शृंगेरीच्या वाटेवर जेव्हा आमची गाडी चालायला लागली तेव्हाच माझ्या मनामध्ये शंकराचार्यांचे विचार येत होते. शंकराचार्यांचं पुस्तक वाचलेलं होतं, त्यामुळे सतत ह्या शृंगेरीमध्ये त्यांनी पहिल्यांदा मठ स्थापन केलेला आहे. ती भूमी शोधत ते इथे आलेले आहेत. ते कसे आले असतील, तेव्हा तर काही रेल्वे नव्हत्या, बस नव्हत्या, म्हणजे अखंड पायी प्रवास त्यांनी केला असेल असं कुठेतरी मनामध्ये येत होतं. आणि तिथे त्यांनी पहिला मठ स्थापन केला. चंद्रमौलेश्वराचं लिंग तिथे त्यांनी स्थापन केलेलं आहे, स्फटिकाचं लिंग आहे ते. तर इतकं सुंदर ते सगळं वातावरण आणि हे. मग घरी आल्यानंतर तो जो शंकराचार्यांचा सगळा विचार जो माझ्या मनामध्ये आला
आणि पुढे शारदांबेचं पण दर्शन आम्हाला झालं. त्यांनी शारदांबेची पण स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे त्या संध्याकाळी आम्ही जेव्हा शृंगेरीला पोचलो, मंदिरासमोर भक्त निवास आहे, तेथे 5 रूम आम्हाला मिळाल्या आणि 10 जण आम्ही होतो. गीता म्हणणाऱ्याबरोबर एक अटेंडंट चालतो तिथे, त्यामुळे माझ्याबरोबर माझे मिस्टर होते. आम्ही दोघं एका रूममध्ये राहिलो. मग आमची रूम तर इतकी सुंदर होती की खिडकीतून मंदिर दिसत होतं आम्हाला. आणि संध्याकाळी अचानक आवाज आला. खिडकीतून पाहिले तर काय, 2 मोठमोठे हत्ती, 2 घोडे आणि ती पादुकांची पालखी मंगलवाद्यांच्या गजरामध्ये निघाली बाहेर मंदिराच्या. तोपर्यंत काय आम्ही मंदिरात गेलो नव्हतो, नुकतंच प्रवासातून आलो होतो. तर खिडकीतूनच आम्हाला ती सगळी मिरवणूक बघायला मिळाली आणि अतिशय प्रसन्न वाटलं. मग शुक्रवारी संध्याकाळी मग त्या शुक्रवारीच आम्ही तिथे पोचलो होतो. मग शुक्रवारी संध्याकाळी आम्ही खाली उतरलो आणि शारदा मातेचं दर्शन घेतलं. शारदांबा असं म्हणतात तिला. अतिशय पवित्र आणि सुंदर वातावरण, उत्तम कोरीव काम असलेली ती मंदिरे पाहून प्रसन्न वाटले. आणि तिथे सुद्धा शारदा मातेची पालखी निघते. शंख, तुताऱ्या, मंगलवाद्यांच्या गजरात मंदिराला 3 प्रदक्षिणा त्या पालखीने घातल्या. आणि ती संध्याकाळची रात्रीची वेळ झाली. मग आम्ही तिथे 6 पासून जवळजवळ 9 पर्यंत तिथेच होतो, 9-10 वाजेपर्यंत. आणि मग तिचा एक एक दागिना ते उतरवत होते, तिचा सगळा साज शृंगार काढत होते आणि ती मूर्ती आम्हाला दिसली. आणि मग तेव्हाच मनोभावे तिला नमस्कार केला. आणि मग माझ्या मनामध्ये सुरू झालं, म्हणजे घरी आल्यानंतर जेव्हा मी हे प्रवासवर्णन लिहायचं ठरवलं ना, तेव्हा मी शंकराचार्यांचं पुस्तक बाहेर काढलं आणि म्हटलं, ज्या शारदांबेचं दर्शन आपण घेऊन आलो आहे त्या शारदांबेची काय कथा आहे, जरा वाचावी तरी. आणि म्हणून मला ती तुम्हाला सांगायची इच्छा झाली, त्यामुळे मी तुम्हाला ती सांगते की